रस्ते इतके छान झालेत, अमुक झालेत, नॅशनल हायवेज इतक्या अफाट प्रमाणात बनवले गेलेत, तर एक्सप्रेस वे मॅन हा एक्सप्रेस वे मॅन काय आहे याचा मोठा खुलासा मी आता करणार आहे. खरं तर मी नितीन गडकरींवर एक मालिकाच करणार आहे. याचं कारण असं की मी एक छोटा विषय लढत होते. एक भांडूपच्या 660 चाळीत, चांगल्या चाळीत राहणाऱ्या लोकांना, ज्यांची घरं ही त्यांची स्वतःची मालकीची होती, त्याच्या खालची जमीन त्यांच्या मालकीची होती, रजिस्टर्ड अग्रीमेंट्स होती, अशा लोकांची जमीन त्या लँडलॉर्डनी पुन्हा एकदा एक अतुल शिरोडकर नावाच्या माणसाला विकली. आणि या अतुल शिरोडकरला फायदा मिळवून देण्यासाठी नितीन गडकरींनी थेट फोन करून एजीआरसीचे अध्यक्ष आधी वळसा नायर आणि त्यानंतर असीम गुप्ता यांना फोन करून करून, खरं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की SRA हा पॉलिटिशियन्सचा अड्डा आहे. तर हा पॉलिटिशियन्सचा अड्डा, नितीन गडकरी सुद्धा त्याच्यातला एक भाग आहे. आणि आता स्वतःचं मालकीचं घर असताना त्यांच्या राईट्सला चिरडून नितीन गडकरींनी सगळे कायदे धाब्यावर लावून असीम गुप्तांना भाग पाडलं की त्यांनी एक ऑर्डर जी दिली ती अतिशय चुकीची ऑर्डर होती. एवढंच नाही तर त्याच्यावर एका अधिकाऱ्यांनी डिसेंट लोड सुद्धा लिहिलेली आहे की ही ऑर्डर आहे, ही चुकीची आहे. असं असताना सुद्धा ते राबवून तिथे डिमॉलिशन करणार होते. आणि त्याच्यात मी माझा इगो बाजूला ठेवून, म्हणजे खरं तर नितीन गडकरींविरुद्ध मी 11-12 पासून लढतीये, पण मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून नितीन गडकरींना भीक मागायला, की या लोकांना चिरडू नका म्हणून भीक मागायला मी दिल्लीला गेले एप्रिल महिन्यात की हे असं होऊ देऊ नका. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी ती ऑर्डर राबवली. 11 सप्टेंबरला आत्ता ती ऑर्डर आली आणि त्यांच्या घरांचं डिमॉलिशन करणार आहेत. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी म्हटलं या माणसाला आता अद्दल ही घडलीच पाहिजे. कारण हे जितके जितके पॉलिटिशियन्स आहेत त्यांची हाव इतकी सुटत चालली आहे की आता सगळे कायदे धाब्यावर ते लावतात. वरना पॉलिटिशियन्सनी अधिकाऱ्यांना फोन केले की अधिकाऱ्यांची हिंमत होत नाही त्या विरुद्ध त्यांची ऑर्डर द्यायची. कायदे बिदे गेले खड्ड्यात. कायदा हा त्यांच्यासाठी नसतोच, पॉलिटिशियनसाठी तर नक्कीच नाही. म्हणून आजपासनं मी असं ठरवलंय की अशा लोकांना धडे शिकवायचे. आज जर गडकरी नसते तर खरं तर आता या प्रकल्पामध्ये सगळे सामील आहेत. मी कोणाकोणाकडे भिका मागितल्या ते तुम्हाला सांगते. आधी सुनील राऊत त्यांच्याशी 2दा बोलले. संजय राऊत त्यांना सामनाच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले. नितीन गडकरी त्यांना दिल्लीला जाऊन भेटले. वळसा नायर, असीम गुप्तांना 100 वेळा सांगितलं, 100 वेळा फडणवीसांना सांगितलं, भीक मागितली की ही या लोकांची स्वतःची घरं आहेत, तर प्लीज तुम्ही असं होऊ देऊ नका. तरी पण सगळ्यांची राजकीय गणित असल्यामुळे फडणवीसांनी सुद्धा काही केलं नाही, कारण त्यांचे आणि त्यांचे नागपूरचे संबंध आहेत. म्हणून पूर्णच्या पूर्ण ती आता सध्या स्थितीत अशी आहे. आणि मी हे वॉर्निंग देते सगळ्यांना की आता याच्या पुढे सुद्धा मी ही मालिका अशीच चालू ठेवणार, कारण नितीन गडकरी सारख्या व्यक्तीला आता बाहेर ठेवणं फार गरजेचं आहे. सुरुवात अशी करते, आधी एका कंपनीपासून आपण सुरुवात करूया. तर एक कंपनी होती आयडियल एनर्जी प्रोजेक्ट्स नावाची. ती कंपनी स्थापन कोणी केली तर हे त्याचे AOA आणि MOA ही स्थापन केली एका कुटुंबाने. हे कुटुंब, आता मला त्या कुटुंबाबद्दल काही बोलायचं नाहीये, त्यांच्या इतर कंपन्यांबद्दल काही बोलायचं नाहीये, कारण हे लगेच उठून माझ्यावर 100-160 डिफेमेशन केसेस टाकतील. मला प्रत्येक वेळी जर कंपनीचं नाव घेतलं तर ते फक्त एवढ्यासाठी असतं की त्याच्या मागे असणारा राजकारणी जो आहे ही इज लायबल फॉर पनिशमेंट आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे. तर ही कंपनी बनवली म्हैसकर्स नावाच्या एका कुटुंबाने. आता कोण आहेत हे? त्यांच्या कंपन्यांची नुसती नावांची यादी वाचते. परत मी म्हणते की मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, कारण ते बिझनेसमॅन आहेत.
पण त्यांच्या बिझनेसमॅनच्या मागे असलेले बिझनेसमॅन पॉलिटिशियन जे आहेत, माझा आक्षेप त्यांच्यावर आहे. त्यांच्या कंपनींची यादी: MEP इन्फ्रास्ट्रक्चर्स डेव्हलपर्स लिमिटेड, आयडियल रोड बिल्डर्स, म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर, आयडियल इन्फोवेअर प्रायव्हेट लिमिटेड, MEP इन्फ्रास्ट्रक्चर, आयडियल एनर्जी प्रोजेक्ट ज्या कंपनीबद्दल मी आता बोलणार आहे, आयडियल हॉस्पिटॅलिटी, MEP चेन्नई बायपास, MEP हायवे सोल्युशन, MEP हैदराबाद बँगलोर, MEP IRDP सोलापूर, MEP नागरगजी, MEP रॉसेल, MEP टोरमॅटो, म्हैसकर लँडमार्क्स, रायमा टोलवेज, रिद्धिमा टोल ब्रिज, रायना वेंचर्स, रिद्धिमा टोल प्रायव्हेट लिमिटेड, बारामती टोल प्रायव्हेट लिमिटेड, MEP इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि चितपावन फाउंडेशन. एवढ्या कंपन्यांमध्ये हे कुटुंब आहे. आणि या कुटुंबांनी काय केलं आता ते बघू. आता त्यांना प्रोजेक्ट्स कुठले कुठले मिळाले त्याची अख्खी यादीच्या यादी आहे. आता कोणीही काही म्हणण्याआधी की यांना पेपर कुठून मिळतात, वरून मिळतात, इथून मिळतात, तिथून मिळतात, हे सगळा डेटा मी सगळ्या पत्रकारांना ही प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर कसा शोधायचा ते दाखवणार आहे. हे AI सॉफ्टवेअर्स आहेत, ह्याच्यावरनं तुम्ही हवं ते डाउनलोड करू शकता, तेही मी दाखवणार आहे. आणि शोधण्याचा प्रयत्न हा सगळ्या लोकांनी करावा आणि प्रत्येकाने विरोधी पक्षांनी खास करून हा करावा आणि त्यांच्या विरुद्ध सुद्धा विरोधी पक्षांनी लढावं असं मी टोमणा नाही मारत आहे, विनंती करते. आता हे एवढ्याले प्रोजेक्ट्स आहेत. MEP हैदराबाद टोल रोड, त्यांना सगळेच्या सगळे 5 मुंबईचे एंट्री पॉइंट्स, त्यांना वाचूनच दाखवते थोडे क्विकली. अॅन्युइटी प्रोजेक्ट्स MEP ग्रुप सबसिडियरीचे औसा चाकूर लोहा वारंगा, तालुजा महुआ, नागपूर रिंग रोड बायपास, हे सगळे त्यांना प्रोजेक्ट्स मिळालेले आहेत. आता पुढचा टप्पा म्हणजे एक कंपनी आहे जी रस्ते बनवते. ती रस्ते बनवणारी कंपनी एका कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करते, त्याच्यात त्यांचं कुटुंब आहे. त्या कुटुंबाबरोबर एक व्यक्ती आहे, नितीन गडकरी, आणि हा 17 मार्च 2008 पासून या कंपनीमध्ये आहे. आधी त्या कंपनीचं कॅपिटल होतं 27 कोटी, म्हणजे त्याचं जे ऑथोराइज शेअर कॅपिटल होतं आणि पेड अप कॅपिटल होतं. तर पेड अप कॅपिटल त्यांचं 27 कोटी रुपये होतं. 27 वरनं 57 झालं, 57 वरनं 100 झालं. मग त्यांनी परमिशन घेतली 1170 कोटी रुपये वाढवण्याची, म्हणजे बँकांकडनं लोन घेण्याची. मग 100चं 150 कोटी, 150चं 200 कोटी, 200चं 250 कोटी, असं हळूहळू वाढत त्यांचं कॅपिटल 750 कोटी पर्यंत पैसे हे म्हैसकर कुटुंबाने या कंपनीमध्ये टाकले. हे सगळ्या सोप्या भाषेत मी का समजवतेय आणि त्याचा फायनान्शियल जो भाग आहे तो मी नंतरच्या याच्यात घेते, पण सामान्य लोकांना समजण्यासाठी सांगते की एक रस्ते बनवणारी कंपनी त्यांच्या कंपनीमध्ये 27 कोटीपासून इन्व्हेस्टमेंट चालू करते, ती अगदी थेट 750 कोटी पर्यंत घालते. यानंतर ते काय करतात, आता हे जे मी बोलते प्रत्येक गोष्ट पुराव्यानी बोलते. हा आहे मेमोरंडम ऑफ असोसिएशन त्या कंपनीचा, आणि त्याच्यात सगळ्या म्हैसकरांचे 10,000 शेअर होते. तसं नितीन गडकरीचे 17 मार्च पासून 10,000 शेअर या कंपनीचे होते, पण याची वाच्यता कुठेही केली गेली नाही. आता याच्यानंतर त्यांच्या एवढ्या वेळा त्यांनी जे वाढवलं, त्यांचं ऑथोराइज शेअर कॅपिटल जे होतं 27 कोटीवरनं 750 कोटी, त्याचा हा सगळा पुरावा. हे त्यांनी केलेले राईट्स इश्यू, म्हणजे ज्यांनी हळूहळू ते कसं वाढवलं, हे त्याचा पूर्ण पुरावा. त्यांची झालेली शेअर अलॉटमेंट, म्हणजे जे शेअर दिले गेले, कुठल्या कंपन्यांना दिले गेले, तर आयडियल टोल इन्फ्रास्ट्रक्चर आणि MEP इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही कंपनींनी म्हैसकर कुटुंबासकट, म्हणजे जेव्हा त्यांनी ठरवलं की आपण आता लोन घ्यायचं आहे, ते लोन कोणाकडनं घेतलं, तर त्यांच्याच दुसऱ्या टोलच्या कंपन्यांकडनं. कारण आपल्या सगळ्यांना माहितीये त्रासलोय आपण या टोलला, जिथे जावं तिथे आपल्याला टोल त्यांच्या घशात घालावा लागतो. तर ही टोलची जी कंपनी आहे अख्ख्या देशभरातल्या, त्याच्याबद्दल मी आत्ता बोलतीये.
आता ह्या कंपनीने पुढे काय केलं, त्यांनी वेगवेगळ्या बँकांकडनं लोन घेतलं. आता त्या कुठल्या बँका आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते. कॅनरा बँककडनं 828 कोटी, कॉर्पोरेशन बँककडनं 577 कोटी आणि 2-3 इतर बँका होत्या. त्यांचं जे लोन होतं ते सुरक्षा ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनी त्यांच्याकडे घेतलंय. ARC नावाचा प्रकार आहे, तो मी माझ्या पुढच्या टप्प्यात तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेन. नंतर बँक ऑफ बरोडा, युनियन बँक, असे टोटल 3188 कोटी रुपये त्यांनी बँकांचं कर्ज घेतलं. आता तुम्ही आपण जेव्हा बँकांचं कर्ज घेतो, आपण त्यांचं EMI भरतो. जर 2 EMI आपले चुकले तर काय होतं आपल्याला सगळ्यांना माहितीये. आधी बँका आपल्याकडे लोक पाठवतात, धमक्या देतात, काय काय करतात. पैसे भरले नाही तर घरावर जप्ती येते, गाडीवर जप्ती येते, मोटरसायकलवर जप्ती येते. पण हे विद्वान महाशय जे आता मंत्री आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट मधले, ते काय करतात बघा. त्यांनी असं मस्त प्लॅन काय केला की आता आयडियल मधनं पैसे, म्हणजे त्यांच्या त्या म्हैसकरांच्या सगळ्या कंपन्यांमधनं पैसे हे आयडियल प्रोजेक्ट मध्ये आले आणि त्यांनी एक बेला नावाच्या गावात नागपूरच्या जवळ तिथे त्यांनी एक पॉवर प्रोजेक्ट चालू केला. त्याच्या 2 पैकी एक सुरू झाला, दुसरा सुरू झाला नाही आणि तो दाखवलं की त्याच्यामुळे आम्ही बँकरप्ट झालो. आम्हाला PPA म्हणजे लॉंग टर्म जे वीज विकण्याचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते मिळालं नाही. आम्हाला वीज विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट नितीन गडकरींना जे मंत्री आहेत त्यांना मिळालं नाही. असं शक्य तरी आहे का? पण तसं दाखवलं गेलं पेपरवर आणि पेपरवर दिवाळं वाजलं असं सांगून त्यांनी NCLT मूव्ह केलं आणि NCLT दाखवलं की आमचं दिवाळं वाजलंय, आता आमच्याकडे पैसे नाहीयेत, बँकांना द्यायला पैसे नाहीयेत, म्हैसकरांकडे बिलकुल काही पैसे नाहीयेत. म्हैसकर ज्यांच्याकडे कमीत कमी 1 लाखाच्या वर कदाचित कोटीचे आता ऑनगोईंग कॉन्ट्रॅक्ट असतील, त्यांना 3000 कोटी बँकांचे देण्यासाठी नाहीयेत असं सांगितलं तर किती लोकांना पटेल. पण NCLTने ऑर्डर पास केली आणि त्या ऑर्डरमध्ये असं दिलं की आपण बिड्स बघूया. बिड कोण भरतं तर मानस ऍग्रो नावाची कंपनी, आणि ते काय देतं, 3188 कोटीच्या लोनच्या समोर ते 299 कोटी रुपये हे सेटलमेंट म्हणून सांगतात. 3188 म्हणजे जवळजवळ 3200 कोटीच्या ऐवजी 300 कोटी देतात. म्हणजे 10% सुद्धा मुद्दल आणि त्याचं इंटरेस्ट भरत नाहीत. आणि ही जी येणारी कंपनी आहे ती कोणाची होती तर सारंग निखिल गडकरी. त्यांची जी मानस ऍग्रो नावाची कंपनी होती ती एक नवीन कंपनी आणि काढतात मानस व्हेंचर्स म्हणून नावाची, आणि त्याला हे दिलं जातं ती पूर्णच्या पूर्ण. आणि त्यात गंमत म्हणजे म्हैसकरांनी 750 कोटी घातले, बँकांनी 3200 कोटी घातले. या 3200 कोटीच्या ऐवजी 300 कोटी दिले आणि ह्यांना त्यांची शेअर व्हॅल्यू 0, म्हणजे 750 कोटी यांच्या स्ट्रेट घशात कंपनीच्या कंपनी गडकरींच्या घरी. इतका सोपा आणि सरळ मार्ग आहे वाईट पैसे खाण्याचा. आता आपण या लोकांना काय म्हणायचं, म्हणजे बँकांना किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण बँका जेव्हा बुडतात तेव्हा प्रत्येक बुडालेल्या बँकेला जे रिकॅपिटलाइज करण्यासाठीचे जे पैसे असतात ते तुमच्या माझ्यासारखे कर भरणारे लोक जे देशाला पैसा देतात, ज्याच्यात खरं आपण देशात शाळा बनाव्या, कॉलेज बनावं, इन्फ्रास्ट्रक्चर बनावं, याच्यासाठी आपण पैसा देतो. हा पैसा ते रिकॅपिटलायझेशन ऑफ बँक्स केलं जातं. ज्या अशा बँका ज्यांना हे पॉलिटिशियन बुडवतात त्या बँकांना रिकॅपिटलाइज करण्यासाठी आपल्या कराचा पैसा वापरला जातो. इतकी वाईट परिस्थिती आहे. आता त्याचा तर पुढचा तुम्ही एक एक धक्कादायक हे ऐका. म्हणजे 388 कोटीला त्यांनी फक्त 299 कोटी दिले. म्हैसकरांचा शेअर झाला 0, म्हणजे म्हैसकरांनी डायरेक्टली जे पैसे गडकरींच्या मुलाला निखिलला आधी दिलेले होते ते आता सारंग आणि निखिल दोघांना मिळणार आणि कायद्याने दिले गेले, NCLTच्या ऑर्डरनी दिले गेले. आता NCLTत पण किती फोन गेले असतील हे मी सांगण्याची गरज नाही. आता त्याच्या पुढचं
ही ती एनसीएलटीची अख्खी ऑर्डर आणि त्याच्यापैकी एक भाग मी तुम्हाला वाचून दाखवते. म्हणजे 1 मार्च 2022ला आत्ता ही एनसीएलटीची ऑर्डर आली आहे. मीटिंग लगेच घेतली जाते 25 मार्चला की आता एनसीएलटीची ऑर्डर आली आहे. त्याप्रमाणे म्हैसकरांचा शेअर आपण आता 0 करून सगळं कायद्याने आता आमच्या हवाले करा. त्याच्यातला एक महत्वाचा भाग मी वाचून दाखवते. द प्रेझेंट पेड अप कॅपिटल ऑफ द कंपनी इज 696.81 crore consisting of so many shares shall stand extinguished. म्हणजे त्या कंपनीचा म्हैसकरांचा शेअर आता संपला. and they will cease to own the share of the corporate debtor without any further act, deed or instrument. असं आयडियल प्रोजेक्ट वर लिहिलं जातं आणि हे पूर्णच्या पूर्ण मानसच्या नावाने दिले जातं. मग पुन्हा आता मानस पॉवर व्हेंचरनी घेतल्यानंतर पुन्हा ते सगळं सुरू, पुन्हा बँकांकडनं लोन रेस करणं सुरू. आणि ही मानस पॉवर व्हेंचर ही मानस अॅग्रोची सबसिडियरी, मानस अॅग्रो ही सियान अॅग्रोची सबसिडियरी. आता सियान अॅग्रो बद्दल म्हणजे जसं मी म्हटलं मला मालिकाच करायची आहेत. मी तब्बल यांच्यातल्या फिरवलेल्या कंपन्या आणि त्यांच्या फिरवलेले पैसे अशा 108 कंपन्या आणि 273 लोक ज्यांनी याच्यात पैसे घातलेत असे 273 यांचे डायरेक्टर्स पैसे घातलेत किंवा काय काय सहभाग दिला याची अख्खी मालिकाच करेन मी. आता त्याच्यातला सगळ्यात आणि एक मोठा खुलासा म्हणजे आत्ताच्या घटकेला 2017 मध्ये यांच्याच सरकारने एक कायदा आणला होता ज्याला इनसॉल्व्हन्सी बँक्रप्सी कोड म्हटलं जातं. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, मोठी कंपनी असेल त्याचं दिवाळं वाजलं म्हणून सांगायचं आणि त्याचेच डायरेक्टर ते दिवाळं वाजलेल्या कंपनीचे ऍसेट्स हे 10% 5% किमतीत विकत घ्यायचे, जसं आता घेतलं गेलं. म्हणजे दिवाळं वाजलं मोठ्या 4000 कोटीच्या कंपनीचं आणि विकत किती घेतली त्यांनी 300 कोटीला. तोच प्रकार होऊ नये म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटनी या आयबीसी कायद्यामध्ये अमेंडमेंट आणली होती. काय अमेंडमेंट होती ती? 29A सेक्शन अंतर्गत ही अमेंडमेंट आली की एखादा डायरेक्टर जर एका कंपनीत असेल आणि त्या कंपनीचं दिवाळं वाजलं तर तो त्यात सहभागी होऊ शकत नाही. आणि असा कायदा असताना दुसरी कंपनी उभी केली गेली, मानस पॉवर व्हेंचर. त्याच्यात मानस अॅग्रोनी घेतली, मानस अॅग्रोनी सियान अॅग्रो मध्ये त्यांची सबसिडियरी म्हणून घेतली. आणि हे सगळं करणाऱ्या सियान अॅग्रो मध्ये निखिल गडकरी आहेत, मानस अॅग्रो मध्ये सारंग गडकरी आहेत. आणि ह्या भ्रष्टाचाराचा दिलेला पैसा म्हणजे त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे निखिल गडकरी हे स्वतः आयडियल प्रोजेक्ट मध्ये डायरेक्टर असताना त्यांच्याच भावानी एक कंपनी उभी करून ती कंपनी मग निखिल गडकरीच्या कंपनीमध्ये घातली. हे 29A सेक्शनचं मोठं उल्लंघन आहे. याच्यात कायदेशीर शिक्षा आहे आणि 2 वर्ष जेलची हवा खायला लागते. हे ऍज पर डिटेल्स विच आय हॅव टेकन डाऊन अंडर IBC कोड. त्याच्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे, क्रिमिनल कन्व्हिक्शन एनीवन कन्व्हिक्टेड ऑफ ऑफेन्स पनिशेबल विथ 2 years or more. आता प्रमोटर्स आर डिस्क्वालिफाईड फ्रॉम म्हणजे तो कायदा वाचून दाखवते. प्रमोटर्स आर डिस्क्वालिफाईड फ्रॉम बिडिंग फॉर इनसॉल्व्हेंट कंपनीज अंडर द इनसॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड प्रायमरली थ्रू सेक्शन 29A which contains a comprehensive set of conditions aimed at preventing persons, आता हे ऐका, aimed at preventing persons responsible for financial stress from regaining control, any acting jointly or in concert with such person is also barred. म्हणजे निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांना या कायद्याप्रमाणे बार केलं गेलं पाहिजे. आता हे करतील नाही करतील त्यांचं सरकार आहे ते जाणो. माझं काम आहे ते एक्सपोज करणं जे मी केलं. आणि ही एक कंपनी नाही, अशा असंख्य कंपनीज आहेत ज्याचे सगळा डेटा मी डोक्यात तिडीक गेली म्हणून काढायला सुरुवात केली. पण जेवढा काढत गेली आहे अतिशय भयानक आहे हे सगळं आणि जनतेपुढे यावं म्हणूनच मी हे लढले. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा.
कायदेशीररित्या एका प्रकरणात तुम्ही सांगितलं की कायदेशीररित्या कुठल्या पद्धतीच्या शिक्षा होऊ शकतात, हे जे नियम आहेत कुठल्या कुठल्या नियमांचे या सगळ्या कंपन्यांमध्ये आणि त्या अंतर्गत काय काय त्याच्यात खरं तर आयडियल प्रोजेक्ट्स नावाची, आयडियल एनर्जी प्रोजेक्ट्स नावाची जी कंपनी आहे ती जर टोल्समध्ये रस्ते बनवण्यात पदोपदी जर असेल तर अशा कंपन्यांना रस्त्यांचे कॉन्ट्रॅक्ट जे व्यक्ती देतो तो त्याच्या मुलाच्या कंपनीमध्ये आर्थिक नफा मिळवून देतो, हे सरळ सरळ ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे. तर या अंतर्गत त्यांच्यावर खरं तर कारवाई झाली पाहिजे. मंत्रिपदाची शपथ घेताना मला स्वतःला किंवा माझ्या परिवाराला कुठल्याही प्रकारचा आर्थिक नफा मिळवून देणार नाही अशी जी आहे या कायद्यानुसार सुद्धा त्यांना त्यांच्या मंत्रिपदावरनं बेदखल करणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर तिसरं म्हणजे जसं मी म्हटलं की जो आयबीसी कायदा आहे त्याच्या सेक्शन 29A अंतर्गत त्यांच्यावर क्रिमिनल कंप्लेंट लॉज होऊन त्यांच्यावर क्रिमिनली ऍक्शन झाली पाहिजे. एवढंच नाही, त्यांची ज्या सगळ्या कंपन्यांचे मी तुम्हाला बोलले या तिन्ही कंपन्या मानस व्हेंचर, मानस अॅग्रो आणि सियान अॅग्रो या सगळ्या गोष्टींचा सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आत्ताच्या घटकेला मला तुम्हाला सगळ्यांना तेच दाखवायचंय की यांचे जेवढे जेवढे शेअर आहेत, सियान अॅग्रो नावाच्या कंपनीचे शेअर आणि त्याच्याबद्दल तर प्रचंड मोठे खुलासे आहेत, पण ते मी आधी सेबीला त्याची रीतसर कंप्लेंट लिहिणार आहे आणि मग ते काढणार आहे. एवढंच नाही तर यांनी जे मनी लॉन्ड्रिंगचे जे फिरवलेले पैसे आहेत एका कंपनीतनं दुसऱ्या कंपनीत, आणि मला आणि एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, एक जे कोलकात्याला बसून भुजबळांसाठी करायचे त्यांचे छोटे भाऊ, दुसरे भाऊ हे आता गडकरींसाठी हे पैसे फिरवीचे धंदे करतायत आणि त्यांना थेट नागपूरला बोलवून घेतलं होतं. सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्याचा देखील खुलासा मी टप्पा बाय टप्पा आता करणार आहे. ही त्याची जसं मी म्हटलं मालिकाच सुरू केली आहे, आजपासून त्याची सुरुवात आहे. तुम्ही म्हणालात की कंपन्या होत्या त्यांनी जवळपास 3200 कोटी रुपयांचं कर्ज हे राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलं आणि त्याची सेटलमेंट अमाऊंट केवळ 299 कोटी रुपये. तर त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांचे सामान्य माणसाचे 2900 कोटी रुपये बुडवले असेल. सरळ सरळ म्हणजे 3200 कोटी ज्या बँकांचे होते देणं होतं, ज्याच्यात मुद्दल होती आणि काही व्याज होतं, ते दिले नाहीत आणि ते 300 कोटीला सेटल केले. याचा थेट अर्थ असा होतो की त्यांनी तेवढे बँकांचे बुडवले आणि दोन्ही कंपन्यांमध्ये त्यांची दोन्ही मुलं होती, म्हणजे एका कंपनीत निखिल, दुसऱ्या कंपनीत सारंग, आणि त्यांनी थेट खोटं दाखवून त्यांनी कंपनी बंद आहे असं दाखवून एनसीएलटीची ऑर्डर घेऊन हे सगळं केलंय. ही फसवेगिरी आहे आणि यासाठी त्यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे. नितीन गडकरी आणि सारा नितीन गडकरी यांनी आर्थिक फसवणूक केली आहे असं एकंदरीत मला सांगायचं की या प्रकरणात नाही, पूर्णपणे त्यांनी आर्थिक फसवणूक लोकांची केली. लोकांच्या डोक्यावर असे रोडवेज थोपवले, एवढंच नाही तर टोल्स थोपवले आणि त्याच्यातनं मिळालेला पैसा हा आयडियल मध्ये आला. आयडियल मधला त्यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्या त्यांना ते एक थेट कंपनी बनवून त्यांच्या मुलांच्या हातात हवाले केली गेली, असाच माझा थेट आरोप आहे. सरळ सरळ प्रश्नच नाही. पीएमएलए सगळ्या ऍक्ट त्याच्यावर इन्वोक होतील, याच्यावर ऑफिस ऑफ प्रॉफिट इन्वोक होईल. आयबीसी कायद्याअंतर्गत तर जेलमध्ये गेले पाहिजेत. तुम्ही तिथं इकडे या, मला ते दाखवायचं की हा लढा कशामुळे सुरू झाला ते, पण त्या गेटनी आत या, इथे या. खाणे दूंगा, मग इतके मोठे केंद्रीय मंत्री इतका जर सगळा कारभार होत असेल तर असं का होतं असं मला वाटतं. दोन्ही हातांनी त्यांचे मंत्री खातायत आणि आत्ताच्या घटकेला जे मी नितीन गडकरींचा दाखवलंय ही एक कंपनी दाखवली. अशा असंख्य कंपन्यांच्या इथेनॉल आणि रोड्स मध्ये किती प्रत्येक जो किलोमीटर वाईज रोड होतोय, प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मागे कोण कोण आहेत, यांच्या कंपन्या ते कसे येतात, या सगळ्या गोष्टीचा जसं मी म्हटलं 128 कंपन्यांचे डिटेल्स मी काढलेत. हे सगळे कंपनी बाय कंपनी मी अख्खी मालिका चालवली तर वर्ष पुरेल. आणि जर मोदी म्हणत असतील की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, त्या स्टेटमेंटलाच काय म्हणावं मला कळत नाहीये. E20 वर आता खूप लोक चर्चा करतायत, त्याच्यावर तर प्रचंड मोठे खुलासे करणं बाकी आहे. पण जसं मी म्हणते, ही आज मी केलेली सुरुवात
कारण ज्याला एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं, त्यांचा गौरव केला जातो, तो माणूस प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खातोय, त्यांच्या टोलमध्ये पैसे खातायत. ही जी सगळी माणसं आहेत, ही भांडूपची जी चाळीचा विषय होता त्यांच्यासाठी मी लढत होते आणि ते थेट नोव्हेंबर 23 पासनं 11 सप्टेंबरला करत होते. त्यांची ऑर्डर 11 सप्टेंबरला आली आणि मला असं वाटतंय की आता म्हणून मी त्यांच्यासाठी म्हणून ती 11 सप्टेंबरला ऑर्डर आणली आणि मला वाटतंय की परमेश्वर कुठेतरी आहे म्हणूनच हे सगळं आता त्यांचं यांची ऑर्डर येणं, तेव्हाच त्या सियांचं येणं, तेव्हाच ते येणं, हा केवळ एक परमेश्वराने घडवून आणलेला योगायोग नाही म्हणतायत. नितीन गडकरींच्या पापांचा घडा भरलाय म्हणून हे सगळं होतंय असं माझं स्पष्ट सांगणं आहे. वर्षापासून सातत्याने या विषयावरती लढत आहे. नितीन गडकरी केंद्राचे वजनदार मंत्री आहेत, तुम्ही देखील गेल्या काही वर्षापासून सातत्याने लढताय, पण कंपन्या कंत्राट मिळतच जात आहे, काही त्यात घडताना दिसत नाही. मला सरळ सरळ आज हे म्हणायचंय की एवढं होत असताना सरकारच्या यंत्रणा काय करतायत हे जर मी शोधू शकते तर ईडी सीबीआय शोधू शकत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करू शकत नाहीत. आणि तुम्ही जेव्हा देशाला आश्वासन देता की ना खाऊंगा ना खाने दूंगा, हे अडाणी अंबानी अमुक सगळे जे आमच्या डोक्यावर थोपवलेत आणि त्यात तुमचे सगळे मंत्री जे स्वतःची ताकद वापरून बँकांकडनं एनसीएलटी कडनं हव्या त्या ऑर्डर घेत आहेत, टोल येऊन आमच्या डोक्यावर थोपवतात. का भरायचा आम्ही टोल? आम्ही आधीच कर भरतोय ना, आम्ही कर भरतोय उठता बसता प्रत्येक गोष्टीत, रोड टॅक्स, सेल्स टॅक्स, जीएसटी सगळे टॅक्सेस भरतोय. वर आमच्या डोक्यावर टोल तुम्ही का थोपवताय? कारण आम्ही जो पैसा देतो तो देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठी देतो आणि ते तुम्हाला बनवत नसेल. आणि अशी जे सो कॉल्ड बीओटी मॉडेल, टीओटी मॉडेल, 2 मॉडेल्स आहेत त्यांची. बीओटी मॉडेल बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर, टीओटी मॉडेल टोल ऑपरेट अँड ट्रान्सफर. अरे काय चालवलंय हे? बास करा आता हे सगळं. तर मला शासनाला अति विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीचे मी हे पेपर आनंदाने द्यायला तयार आहे. ईडीने मला समन्स पाठवावे, मी जाऊन हे सगळ्या ईडीच्या हातात, सीबीआयच्या हातात द्यायला तयार आहे. याची चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई मंत्री आहे म्हणून ती थांबवण्यात येऊ नये, त्यांच्यावर झाली पाहिजे अशी कळकळीची विनंती. काय वाटतं की कोणता आहे? सगळेच आता जसं मी तुम्हाला वाचून दाखवलं त्याची जर तुम्ही यादी बघितली आयडीएलची तर कमीत कमी 25 पानांची यादी आहे जेवढे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालेत त्याची. धन्यवाद.